महत्त्वाची अपडेट आता समोर येते ब्रेक नंतर 6 बंडखोर खासदारांसह शिंदे पत्रकार परिषदेत आता दिसणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। वाय.बी. चव्हाण इथे पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळते। बंडखोरीनंतर 6 खासदार प्रथमच आता एकत्र समोर येणार असल्याची माहिती मिळते। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, नेमकी काय अपडेट्स आहेत? 6 बंडखोर खासदार हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत। निश्चितच काल ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर आज पहिल्यांदा 6 बंडखोर खासदार जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसणार आहेत आणि आज 6 बंडखोर खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद जी आहे ती दुपारमध्ये होईल। आणि मुख्य म्हणजे ही पत्रकार परिषद जी आहे ती कुठेतरी वाय.बी. चव्हाण सेंटर का मग नरिमन पॉइंट इथे असलेल्या महिला मंडळ या सभागृहात होणार का, या दोघांची चाचपणी जी आहे ती शिवसेनेकडून केली जात आहे। शक्यतो वाय.बी. चव्हाण येथे होणार ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी कदाचित 6 खासदार जे आहेत ते दिसू शकतात किंवा मग जे वाय.बी. चव्हाण समोरच जे महिला मंडळ सभागृह आहे त्या ठिकाणी देखील ही पत्रकार परिषद जी आहे ती होऊ शकते। दोन्ही जागांची चाचपणी जी आहे ती शिवसेनेकडून केली जात आहे। त्यामुळे आता बघणं हे महत्त्वाचं आहे की ऑपरेशन टायगरच्या यशस्वी झाल्यानंतर कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 खासदारांसह काय बोलणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे वाय.बी. चव्हाण सेंटर का मग महिला मंडळ सभागृह या दोन्ही ठिकाणपैकी कुठेतरी एका ठिकाणी शिवसेनेची 6 बंडखोर खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे। नक्की सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।